नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी भक्त या यूट्यूब मराठी चॅनलवर भक्तांनो तुमचे स्वागत आहे. महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे कसले प्रतीक आहे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. औदुंबर वृक्ष. दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचे वृक्ष हे दत्तांचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते. गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अर्थवेद. झोळी. दत्तात्रयांच्या खांद्याला एक झोळी असते. तिचा भावार्थ याप्रमाणे आहे. झोळी हे मधुमक्षिकेचे म्हणजे मधमाशीचे प्रतीक आहे. मधमाशा जशा ठिकाठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो मध एकत्र जमवितात, तसे दत्त महाराज दारोदारी जाऊन झोळीमध्ये भिक्षा जमवतात. दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी हे अहंकार नष्ट झाल्याचे प्रतीक आहे. कमंडलू. कमंडलू आणि दंड या वस्तू संन्याशाच्या समवेत असतात. संन्याशी विरक्त असतो. कमंडलू हे एक प्रकारे त्यामागचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय. त्रिशूळ. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते. त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही. याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्तांकडे मोकळा हातच नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. झालेली सर्व सेवा श्री स्वामी चरणी रुजू करते आणि तुमची रजा घेते.